नाही येत गाणं गाता तर काय झालं, हळूहळू का होईना गाणं शिकायला हवं. आयुष्य सुंदर आहे, जरा जगायला हवं. अहो, आयुष्य म्हणजे तरी दुसरं काय, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण क्षणाक्षणाला काहीतरी नव्याने शिकत असतो. आणि हे शिकणं म्हणजेच आयुष्य जगणं असतं. कारण शिकल्याशिवाय आयुष्याची खरी मजा कळत नाही, आयुष्याचा खरा अर्थ उमगत नाही. आपण शिकता शिकता जे काही अनुभवतो तेच तर खरं आयुष्य जगणं असतं. नाहीतर सकाळी उठून केवळ चहा प्यायचा, नाश्ता, जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण करायचं म्हणजे आयुष्य जगणं नसतं. तर प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकत राहणं म्हणजे आयुष्य जगणं असतं. अगदी मीठ नसेल तर जेवण अळणीने बेचव होऊन जातं. तसंच काही माणसांचं आपल्या आयुष्यातील स्थान असतं, हे हळूहळू शिकता शिकताच उमगत जातं. काही गोष्टी शाळा कॉलेज शिकवतं, तर काही गोष्टी आयुष्यातील लागलेल्या ठेचा शिकवतात. एखाद्या गोष्टीत पारंगत व्हायचं असेल तर आधी त्याचा पाया शिकावा लागतो. सगळंच निसर्गतः मिळत नाही, शिकणं गरजेचंच आहे. त्याशिवाय आयुष्य हे आयुष्य नाही. आपण रोजच नव्याने काहीतरी शिकत असतो. कधी हसणं शिकतो तर कधी रडणं शिकतो. कधी हसता हसता रडणं शिकतो तर कधी रडता रडता हसणं शिकतो. कधी कोळ्याकडून नात्यांची नक्षीदार जाळी विणायला शिकतो तर कधी कधी काट्यांचे घाव सोसायला शिकतो. आणि इथूनच सुरू होते आयुष्याची नवी ओळख. आपण जगायला लागतो नेहमीपेक्षा थोडं वेगळं. आपणही उलगडू पाहतो आयुष्याची असंख्य गूढ कोडी. अर्थात आपण आयुष्यातील कोड्यांचा उलगडा करायलाच हवा. किमान आयुष्य जगतोय याचा अनुभव तरी येईल. नुसतंच रोज रोज चहा पिण्यात काय आहे, चहा कसा बनवतात हेही शिकायला हवं ना. सगळं आयतं मिळालं तर आयुष्य जगणं काय असतं हे कळणार तरी कसं. त्यामुळे क्षणाक्षणाला आपणही स्वतःहून काहीतरी शिकायला हवं. आपलं आयुष्य आपण मोकळेपणाने जगायला हवं. क्षणाक्षणाला शिकता शिकता आयुष्यात थोडं उंच उडायला हवं. बाकी आयुष्य सुंदर आहे, ते जगता यायला हवं.